तरी इथून मात्र मॅच स्टार्ट होत आहे. आपण बघतोय सलामीची जोडी मैदानामध्ये आलेली आहे. आर्यन आणि त्याची साथ देण्यासाठी केवल. त्याचबरोबर जर विराज अंबिरे यांनी जर झेल पकडली तर प्रत्येक झेलला कैलास सुतारकडनं 100 रुपयाचं पारितोषिक इथे आलेलं आहे. चला मॅच इथे मात्र स्टार्ट करायचं आहे. तर आर्यन पाटील इथे मात्र बघायला मिळतोय फलंदाजी मार्गवर जबरदस्त बॅटिंग. पहिला मॅच मध्ये आपण त्याची पाहिली आहे. अर्धशतक त्याच्या नावावर होतं. 68 ची नॉट आउट केली होती. इथे मात्र काय करेल. पहिला बॉल लोअर फुटनॉटचा बॉल होता. इथे मात्र मिस केलाय बॉलला. निर्धाव चेंडू इथे मात्र घोषित होईल. प्रफुल्ल इथे मात्र चांगली गोलंदाजी करतोय प्रत्येक मॅच मध्ये. शेवटचा सामना या दिवसातील मराठा वॉरियर्स तसंच दीर्घायू एंटरप्राइजेस संघाचा हा मॅच आपण बघतोय. इथे मात्र जबरदस्त रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. चेंडू जातोय बाउंड्री लाईन जवळ. इथून मात्र बघता बघता चेंडू चौकार होईल का. तर येस चेंडू जातोय चौकारासाठी. तर आर्यन पाटील साठी वैभव तामोरे यांच्याकडनं जर 50 मारली अर्धशतक केलं तर 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांचे भाऊजी आहेत आणि त्यांच्याकडनं हे पारितोषिक लाभलेलं आहे. यानंतर जर पंचांकडे मागितली आहे दाद तर जबरदस्त बॉलिंग इथे मराठा वॉरियर्स संघ करतो. आतापर्यंत 2 सामने इथे विजयी झालेत. इथे मात्र दीर्घायू संघ जर पाहिला गेला तर आतापर्यंत एक मॅच जिंकलाय, सेकंड मॅच हरलाय आणि तिसरी मॅच आहे ती इथं मात्र आपण बघू शकतोय. त्यानंतरचा पुढचा बॉल. इथे मात्र जबरदस्त बॉलिंग मराठा वॉरियर्स संघ. त्यानंतरचा पुढचा बॉल जबरदस्त. इथे मात्र फटका खेळलाय चेंडूच्या मागे लोचन. तिथे जातोय एक धाव कंप्लीट, दुसरी धाव कंप्लीट. इथून मात्र 2 धावांवर समाधान मानावं लागेल. शेवटचा बॉल असेल. धावसंख्या मात्र 6. चांगली बॉलिंग करतोय प्रफुल्ल. इथून मात्र जबरदस्त बॅटिंग इथे करावी लागेल. आर्यन क्षमता भरभरून आपण बघतोय घेवली गावाला मिळालेले एक उभरता सितारा. इथे मात्र जबरदस्त फटका, परंतु इथे मात्र विकेट्स. झेल तिथे टिपला जातोय. चांगला झेल टिपलाय दिव्यांग आपण पाहिला गेलाय. कुठली चूक मात्र त्याने तिथे केली नाही आणि आर्यनला इथे मात्र बाद केलाय पहिल्या षटका मागे. एक षटक इथे कंप्लीट झालं. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 डिजिट इथे स्कोर बोर्डवर लागली गेलाय मात्र 6 आणि पहिला गडी बाद होतोय आर्यनच्या स्वरूपामध्ये. मोठा विकेट इथे मात्र दीर्घायू एंटरप्राइजेस संघाकडनं. एक मॅच आपण जर बघितली तर पहिलं षटक पूर्ण झालंय. तर इथून मात्र केवळसाठी बक्षीस आलेलं आहे. गावातील उपसरपंच साहेब भावेजी धर्मवीर यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला 100 नाही, 200 नाही तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. इथून मात्र बॉल. इथे मात्र पंचांचा डिसिजन येतोय. सोय चेंडू मागे एक धाव इथे मिळते. धावसंख्या 1 ने वाढेल, जाऊन पोहोचते 7 वर. तर पवन किरीला आपण बघितलं मागच्या मॅच मध्ये जबरदस्त खेळ केली होती. 22 धावा जवळपास बनवलं होतं. त्यानंतर मात्र विकेट्स मिळवली होती. चांगला खेळ त्यांनी केला होता. इथून मात्र काय करेल. पुढचा बॉल पंचांकडे दाद. यस इथे मात्र केवळ बाद होतोय. लवकर आले होते यावेळी सलामीसाठी, परंतु निराशाजनक कामगिरी त्यांनी केली. दुसरा गडी बाद होता इथे केवळच्या स्वरूपामध्ये. कम ऑन डीजे.
पुढचा बॉल यॉर्क लाईनचा चेंडू, जबरदस्त चेंडू, इथे मात्र समजला नाही या फलंदाजाला. श्रीपाद अंबिरे, त्याचबरोबर श्रीपादला सुद्धा इथे पारितोषिक लाभलं गेलंय. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक कैलास सुतार यांच्याकडनं आपण बघतोय. पुढचा बॉल इथून मात्र पुन्हा एकदा मिस करतोय. तर पवन केनी थोडासा पेस गोलंदाज, पेस अटॅक त्याच्याकडनं बघायला मिळतोय, परंतु इथे थोडस व्हेरिएशन जे बघायला मिळालंय पवन कडनं. स्लोवर बॉलचा वापर करतोय. आज मात्र चांगली कामगिरी त्यांनी केली आहे पूर्ण मॅच मध्ये. तिसरा सामना हा त्यांचा बघायला मिळतोय आणि तिसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली महत्वाची भूमिका. हो, इथून मात्र थोडासा फंबल नीरज होतोय. त्याच कारणास्तव इथून मात्र 2 धाव कंप्लीट होताना. वडपूर्णांक 5 चेंडूचा खेळ. धावसंख्या जर पाहिलं गेलं अजूनही 1 डिजिटवर आडम बघतोय. 9 धावा स्कोरबोर्डवर लागल्या गेल्यात आतापर्यंत. शेवटचा बॉल इथून मात्र पुढे एकदा मिस केलाय. बॉल सटकला यष्टी रक्षकाकडून, डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि इथून मात्र बचावला गेलाय. षटक क्रमांक दुसरं इथे पूर्ण होतंय. 2 षटकानंतर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागल्या गेल्यात 10. 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. तर जाऊया ब्रेक थ्रू मध्ये. पुन्हा एकदा देऊया डीजेला संधी. मध्ये नीरजच्या सामनावर ठरतोय. तिसरा मॅचचा हिरो कोण असेल, कुठला संघ इथे विजय दीर्घ यू एंटरप्राइजेसचा चांगला संघ आपण बघितला आजच्या दिवसात. पहिली मॅच जर चांगली पाहिली गेली तर त्यांची जबरदस्त बॅटिंग आर्यनने केली होती. त्यानंतर मात्र चांगला बॉलिंग बघायला मिळाला आर्यन कडून. पहिला सामना इथे मात्र विजय झाला होता. त्यानंतर मात्र दुसऱ्या सामन्यात पराभव पत्करावा लागला दीर्घायू एंटरप्राइजेस संघाला. इथून मात्र काय करेल भावेश आलाय मैदानामध्ये. थोडासा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट. दुसरा धाव सुद्धा इथे सुंदर कंप्लीट होता आणि इथे मात्र डायरेक्ट थ्रोचा प्रयत्न. जर डायरेक्ट थ्रो हिट लागला असता तर नक्कीच कुठेतरी बाद असता श्रीपाद, परंतु वाचवला गेलाय. धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचते. त्यानंतरचा पुढचा बॉल 1 बॉन्स निघून जाईल चौकारासाठी. येतोय भावेशच्या बॅट मधून. वाजव डीजे. थँक्यू. तर चांगली गोलंदाजी करत असताना आपण बघतोय मराठा वॉरियर्स संघ, परंतु दीर्घ इंटरप्राइजेस संघाला इथे मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. आर्यनला बाद केलाय, केवलला बाद केलाय. 2 मोठे खेळाडू तंबूच्या आश्रयाला आपल्याला बघायला मिळतात. इथे मात्र जिम्मेदारी घ्यावी लागेल. भावेशला चांगली कामगिरी करावी लागेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये, डीप मध्ये तिथे क्षेत्ररक्षण आहे. चेंडूला फील्ड करेल तो ओव्हर एकदा तिथे सहज मिळते. तर मराठा वॉरियर्स टॉस जिंकला. टॉस जिंकून युनायटेड फील्ड इथे घेतली. पुढचा बॉल पुन्हा एकदा श्रीपाद. बॅट मात्र वेगाने फिरवतो, परंतु बॅट आणि चेंडूचा कुठलाही कनेक्शन तिथे बघायला मिळत नाहीये. थोडस असफल तिथे राहिलंय श्रीपाद आतापर्यंत. शेवटचा बॉल असेल. तरी इथून मात्र शेवटचा बॉल. धावसंख्या मात्र इथे स्थिरावली गेली 18 वर. श्रीपाद हंबीरेला आपण बघू शकतो या स्ट्राईक वर. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू थोडासा ढकलून दिलाय सर्कल मध्ये. चेंडूला फील्ड करेपर्यंत एकदा सहज कंप्लीट होते.
तर अशा प्रकारे षटक क्रमांक 3 इथे कंप्लीट झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19 बिनबाद 2 गडीच्या मोबदल्यात आपल्याला बघायला मिळते. आणि आमची स्क्रीनवर आपण बघू शकता, तर कालच्या मॅच मध्ये आपण पाहिलंय देवेंद्र विंदे आज आराम करत आहेत, त्यांना इथे मात्र स्क्रीनवर दाखवल्या जातंय आणि आस्वाद घेतात. आज प्रेक्षक म्हणून मॅचचा आनंद घेतोय. मागच्या मॅच मध्ये त्यांना आपण खेळताना पाहिलंय. नक्कीच आता मात्र पॉइंट टेबल्स आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळेल. आठी संघाचं पॉइंट टेबल्स आपण बघू शकतोय. आतापर्यंत मराठा वॉरियर्स संघ आतापर्यंत पहिल्या नंबरवर मजल मारली आहे. जय शिवराय दुसरा संघ आपण बघू शकतोय. दीर्घ एंटरप्राइजेस तिसऱ्या पॉइंटवर आपल्याला बघायला मिळतोय. आरो एंटरप्राइजेस चौथ्या स्थानावर आहे. नव्या एंटरप्राइजेस 5व्या स्थानावर आपल्याला बघायला मिळतोय. श्री दत्तसाई 6व्या क्रमांकावर, श्री 11 7व्या क्रमांकावर आहे आणि 8व्या क्रमांकावर आपण बघतोय नितीन गोरख अँड किरण मर्दे प्रतिष्ठान. तर दरम्यानच जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र पवन केनीला पुन्हा एकदा आपण बघू शकतोय. वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्याकरिता संघाचा आले 4थं षटक. 1 धाव इथे कंप्लीट झाले. पुढचा बॉल इथून मात्र मिस करतोय. तर श्रीपत इथे मात्र थोडस निराश असतील कर्णधार, कारण आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर 9 बॉल्स ला तो सामोरे गेला आणि धावसंख्या मात्र 4. वेळ मात्र बराच घेतला श्रीपादने. इथून मात्र आता कामगिरी करावी लागेल, चांगली फटकेबाजी करावी लागेल श्रीपादला. आनंदाचा पुढचा बॉल इथून मात्र पंचांचा डिसिजन स्क्वेअर चेंडूचा एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्येत 1 ने भर पडली जाते. 21 वर जाऊन पोहोचतोय श्रीपाद. इथून मात्र काय करेल. पण एकदा लोअर फुट टॉस. तर आतापर्यंत स्कोर बोर्ड पाहिला गेला दीर्घ एंटरप्राइजेस थोडासा एकेरी दुहेरी धाव्यांनी इथे मात्र चाललाय. चांगली कामगिरी करावी लागेल भावेशला. इथे मात्र आक्रमक व्हावं लागेल. पुलटाच बॉल होता, इथून मात्र बॉल चुकलाय. नाखुश असतील इथे मात्र दीर्घ एंटरप्राइजेस संघाचा तंबू. खरोखरच इथून मात्र एक्सिलेटर चेंज करावे लागतील, गिअर बदलावे लागतील, चांगली बॅटिंग करावी लागेल आणि ती जिम्मेदारी नक्कीच बावीसला घ्यावी लागेल. पुलटाच बॉल होता, पुन्हा एकदा फायदा मात्र उचलता आला नाही. वीरू तिथे तैनात होता, जेल सोडलाय, कॅच सोडलाय आणि मिळतोय षटकार. वाजव डीजे. आणि तसा पुढचा बॉल इथून मात्र ब्लॉकल चेंडू होता, खोदून काढलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला फीड केला जातोय. 4 षटक इथे संपतात आणि 4 षटकानंतर धावसंख्या जर पाहिली गेली तर मात्र 28 आपण बघू शकतोय. तर नक्कीच इथे मराठा वॉरियर्सची प्रशंसा होते, कारण 15 मिनिटाच्या आत त्यांनी 4 षटक पूर्ण केलेत. थँक्यू सो मच मराठा वॉरियर्स. तुमचा हा वेळ आमच्यासाठी मौल्यवान ठरला गेलाय. तर पुढचा बॉल लोचन, पुन्हा एकदा फुलटॉस बॉल होता, फेकून देण्याचा प्रयत्न तिथे केला गेला. विराट चेंडू खाली, पुन्हा एकदा झेल सोडतोय. आतापर्यंत जर पाहायला गेला मागच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी विराटने केली होती. या मॅच मध्ये पारितोषिक लागलं आणि पारितोषिक लागल्यासोबतच इथे मात्र जेल सोडतोय. संघाचे ओनर आहेत विराटच्या दरम्यानच इथे मात्र रिव्ह्यू होतोय.
तर पंचाचा कॉल येतोय, फेअर डिलिव्हरी. तर धावसंख्या इथून मात्र 2 फ्लाय होत आहे, 33 वर जाऊन पोहोचते. पहिला चेंडू मागे जर पाहिलं गेलं तर 3 धावा तिथे कंप्लीट केल्या गेल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा लोचन पुढे जाऊन स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क तिथे पाहायला मिळाला नाहीये. डॉट बॉल आपण बघू शकतोय. तर नक्कीच आम्ही सुद्धा इथे मात्र लाईव्ह मॅचचा आनंद घेतोय. आमच्या समोर स्क्रीनवर आम्ही मॅच पाहतोय. सुंदर क्वालिटी आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा इथे मात्र फटका फाईन लेगच्या डोक्यावर घेतला गेलाय, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. चेंडूला फील्ड केलं जात आहे. काव्य नाईक आपण बघतोय चेंडूला फीड केलाय, तो ओव्हर 2 धाव तिथे सहज मिळतात. तर धावसंख्येत पुन्हा एकदा 2 ने भरभरली गेल्या, धावतो पोचते 35 वर. शेवटचे 2 बॉल, 5वं षटक प्रगतीपथावर आपण बघतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होताना स्टेप आउट केलाय. पुन्हा एकदा 22 इथून मात्र खराब कामगिरी करतोय. आतापर्यंत बघितलं गेलं तर 17 धावा त्याने जमवल्यात, परंतु 10 बॉलला इथे मात्र सामोरे गेलाय. आक्रमक व्हावं लागेल, कारण शेवटचं षटक शिल्लक. यानंतर धावसंख्येचा विचार केला गेला तर आतापर्यंत 35 धावा फक्त स्कोरबोर्डवर लागले गेलेत. आणि समोरील संघ जर बघितला तर तगडा संघ आपण बघतोय. चांगली बॅटिंग लाईन त्या संघ. आता इथे मात्र प्रयत्न पुन्हा एकदा केला गेलाय, परंतु बॅट आणि बॉलचा पुरेसा संपर्क तिथे पाहायला मिळाला नाही. एक धाव कंप्लीट झालाय आणि 1 धाव्यानिशी षटक क्रमांक 5 इथे पूर्ण होते. 5 षटकाचा खेळ इथे पूर्ण झाला. 5 षटकानंतर धावसंख्या 36. तर जाऊया एका पुन्हा एकदा सुमधुर संगीतासाठी. षटकात मात्र बघूया शेवटचे 5 बॉल इथे मात्र शिल्लक आहेत. पुन्हा एकदा फटका इथून मात्र जातोय षटकार, येतो भावेश मोरेच्या बॅट मधून. धावसंख्या इथून मात्र 6 ने फ्लाय होते. 42 वर जाऊन पोहोचते. शेवटचे 4 बॉल. इथून मात्र बॅटची कडा लागला. यावेळी चेंडू जातो एसटीच्या मागून. तिथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आहे, परंतु बॉल निघून जाईल चौकारासाठी. तर आतापर्यंत 5 बॉल झाले, धावसंख्या 47. इथून मात्र कंपल्सरी षटकार येणं गरजेचं असेल. जर संघाला चांगल्या स्थितीत उभं करायचं आहे
तर षटकार येणं गरजेचं आहे. श्रीपाद इथे मात्र थोडंसं खराब प्रदर्शन पाहायला मिळालंय. शेवटचा बॉल बॅट मात्र वेगाने फिरवलाय. वन बाउन्स चेंडू निघून जाईल का, तर नक्कीच जातोय चौकारासाठी. अशा प्रकारे षटकार संघाचं होतंय. अर्धशतक कंप्लीट, 51 धावा स्कोर बोर्डवर लागल्या गेल्यात आणि 52 धावांचं टार्गेट जे सामोरं ठेवलं गेलं ते मराठा वॉरियर्स संघासमोर. तरी ते मात्र ब्रेक थ्रू आपल्याला बघायचं. फर्स्ट इनिंग इथे कंप्लीट झाले. दरम्यानच आपण पाहिलं गेलं की घिवली प्रीमियर लीग 2026 आपण बघतोय. सुंदर भव्य असं आयोजन नियोजन जे आपल्याला बघायला मिळतंय. ज्याबरोबर आयोजक जेवढे महत्वाचे त्याचबरोबर आपल्याला प्रायोजक सुद्धा महत्वाचे असतात. या GPL पर्वासाठी ज्या प्रायोजकांनी ज्या स्पॉन्सरशिपने आपल्याला मदत केली आहे, नक्कीच त्यांची नावे मी तुमच्यासोबत सादर करेन. आपण बघू शकतोय की प्रथमतः कुंदन संके साहेब, त्याचबरोबर अमित चुरी साहेब, चेतन धानमेहेर, तसंच वैदवी वाडनाल मॅडम, भूषण पावडे, तुषार सदानंद पाटील, कुंदन मोरे, रुक्मिणी अंबिरे, वैभव तामोरे, चंदन भोसे, राकेश सावे, प्रशांत पाटील, भरत तामोरे, आशिष धर्ममेर व हर्षद प्रभू, तसंच ब्रिजेश गावड, अशा या स्पॉन्सरशिपने आपल्याला मदत केली आहे. त्या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. प्लीज प्रेक्षकांना खेळाडूंना विनंती असेल की नक्कीच त्या सर्व स्पॉन्सरशिपांसाठी त्या प्रायोजकांसाठी जोरदार टाळ्या. फर्स्ट इनिंग इथं झालेली कंप्लीट. यानंतर शेवटची मॅच आपल्याला बघायला मिळेल. नव्या एंटरप्राइजेस विरुद्ध नितीन गोरख व किरण वर्धे प्रतिष्ठान अशी मॅच असेल. दरम्यानच ब्रेक थ्रू आणि मी या छोट्याशा ब्रेक मध्ये वळतोय डीजे जवळ. एक्कावन्न धावा 52 धावांचं आव्हान मराठा वॉरियर संघासमोर. आणि विशाल नावाजलेला गोलंदाज आज आपण पाहिलंय 2 सामन्यांमध्ये त्यांनी फार सुंदर गोलंदाजी केली होती. पहिला चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, परंतु निर्धाव चेंडू. नीरज यांनी मला वाटतं वाईट साठी सोडला होता चेंडू, परंतु निर्धाव चेंडू, फार सुंदर असा चेंडू. मला वाटतं
सुंदर गोलंदाजी आहे दीर्घायू संघाकडे. दुसरा चेंडू, पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू टोलावून दिलाय गॅप मध्ये आणि चेंडू जातोय वन बाउन्स सीमा पार, चौकार. डीजे फॉर्म गवसलाय. दुसऱ्या चेंडूवर त्यांनी एक चौकार टोलावलाय. पॉवर प्लेचा संपूर्ण वापर करून घेतलाय, परंतु दीर्घायू संघाची गोलंदाजी आपण पाहिली आहे. तिसरा चेंडू विशाल, पुन्हा एक आखूड पद्धतीचा चेंडू, रनआउटची संधी, परंतु मला वाटतं डायरेक्ट थ्रो असता तर अतिटळीचा निर्णय असता, परंतु आरामात धावून काढली आहे आणि धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 5. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर आणि एका चौकारानंतर धावसंख्या होते ती 5. आता बघूया फलंदाजीसाठी प्रफुल्ल, उजव्या हाताचा गोलंदाज विशाल. सुंदर असा चेंडू सिंगल साठी ढकलून काढलाय. पाहूया धाव पूर्ण होत आहे का, आणि थोडस हा ना, आणि धाव पूर्ण झाली आहे. धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 6. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6. पाहू शकतो आपण की गोलंदाजी किती सुंदररित्या हाताळली जाते. या दोन बलाढ्य फलंदाजांना सुद्धा बांधून ठेवलाय विशाल यांनी. याच दरम्यान पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, झेलबादची संधी होती, परंतु गचाड क्षेत्ररक्षणामुळे झेल पडलाय आणि एक धाव आरामात धावून काढली आहे. धावसंख्येत भर. जर का सामना जिंकायचा असेल कमी स्कोरचा, तर असे कॅचेस पकडावे लागतील. याच दरम्यान पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू विशाल, पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, झेलबादची संधी, परंतु चेंडू जातोय तो सीमारेषा पार, षटकार. डीजे मला वाटतं श्रीपाद यांच्या आता दुसऱ्या षटकाची सूत्र गेली आहेत. श्रीपाद जर का असं पाहायला गेलं तर नीरज आणि प्रफुल्ल यांच्या समोर खूप वेळा खेळला असेल. नीरज आणि प्रफुल्ल यांची स्ट्रॉंग आणि वीक पॉइंट दोन्ही पण श्रीपादला माहित असतील. पाहूया श्रीपाद, नीरज आणि प्रफुल्ल या दोघांना बांधून ठेवण्यासाठी किती फक्त 51 धावा त्यांनी केल्या होत्या आणि 52 धावांचं आव्हान ठेवलं ते मराठा वॉरियर संघासमोर. श्रीपाद यांचं हे षटक फार महत्वाचं असेल. पाहूया पहिला चेंडू, पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या हाताचा लांबा गोलंदाज श्रीपाद. शॉर्ट पद्धतीचा चेंडू टोलावून दिलाय, झेलबादची संधी, परंतु चेंडू जातोय तो सीमारेषा पार, षटकार. डीजे
वेळेला मात्र नीरज यांचा गडी बाद करतोय श्रीपाद. एका षटकारानंतर नीरज यांना थेट तंबूत पाठवलंय श्रीपाद यांनी. फार सुंदर गोलंदाजी श्रीपाद यांची. डीजे ज्यांनी सुंदर खेळ खेळली होती तो पवन केनी नीरज यांची जागा भरून काढण्यासाठी आलाय. आणि आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकतो की रुपेश यांनी किती सुंदर झेल घेतला होता यष्टीच्या मागे. याच दरम्यान तिसरा चेंडू श्रीपाद. सुंदर चेंडू ऑन साइडच्या दिशेने खेळून काढलाय. एक धाव आरामात धावून होईल. धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 20. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 20. सुंदर असं षटक हाताळताना श्रीपाद. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, त्यानंतर एक गडी आणि दुसऱ्या चेंडूवर एक सिंगल धाव. चौथा चेंडू श्रीपाद. सुंदर असा चेंडू पंचांकडे दात मागताना मला वाटतं प्रफुल्ल हे स्वतःहून निघालेले आहेत खेळाडू वृत्ती दाखवत. आणि फार सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल श्रीपाद यांच्याकडनं. पहिल्याच चेंडूवर षटकार मारल्यानंतर त्यांनी आपला अनुभव झोकत त्या दोन्ही खेळाडूंना आउट केलंय. ज्यांना तो लहानपणापासून ज्यांच्यासोबत खेळत आलाय त्या दोन्ही खेळाडूंना त्यांनी तंबूत पाठवलंय. तर पाहूया प्रफुल्ल यांची जागा भरून काढण्यासाठी आलाय दिव्यांग. पाहूया श्रीपाद पाचवा चेंडू घेऊन त्याला सामोरा जातोय तो दिव्यांग. सुंदर चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. एक धाव आरामात धावून काढली आहे. धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 21. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 21. पहिल्या चेंडूवर षटकारानंतर फार सुंदर षटक टाकलेलं आहे श्रीपाद यांनी. त्यानंतर त्यांनी 4 चेंडूमध्ये 2 गडी बाद करून फक्त 2च धावा दिल्या आहेत. शेवटचा चेंडू श्रीपाद त्याला सामोरा जातो तो पवन. सुंदर चेंडू. जर आपण बघितलं तर सूर्यकुमार यादवची आपल्याला आठवण करून देणारा हा शॉट. चेंडू जातोय तो सीमारेषा पार. षटकार. डीजे माफ करा चौकार. नंतर धावसंख्या होते ती 25. आणि दिव्यांग यांनी जर का एकापाठी एक 3 षटकार मारल्यास कुणाल तामोरे यांच्याकडनं 1000 रुपयाचे पारितोषिक.
तर 2 षटकाचा खेळ इथे पूर्ण झाला. 2 षटकानंतर धावसंख्या 25 वर जाऊन पोहोचलाय. 52 धावांचं टार्गेट समोर ठेवलं असताना इथून मात्र जबरदस्त खेळी मराठा वॉरियर्स संघ खेळतोय. मागच्या षटकात आपण पाहायला गेलं तर नक्कीच काय सूर्यकुमार यादव यांची आठवण इथे मात्र करून दिली पवन केनी यांनी. तर 2 षटक कंप्लीट, धावसंख्या 25. दिव्यांग केनी आपण पाहिलंय 2 षटकार पहिल्याच मॅच मध्ये त्याच्या बॅट मधून पाहिलं होतं, तोच मात्र इथे बघायला मिळतोय. पुढचा बॉल इथून मात्र खोदून काढलाय. एक धाव कंप्लीट होते. सर्कल मध्ये चेंडूला फील्ड करेपर्यंत एक धाव सहजच इथे मिळते. तर आर्यनला आपण बघू शकतो स्क्रीनवर जबरदस्त बॅटिंग पहिल्या मॅच नंतर, त्यानंतर मात्र पुढच्या 2 मॅच मध्ये थोडंसं निराशाजनक कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहिली गेली आहे. चांगला उभारचा सितारा जो गिवली गावाला लाभलेला आहे यंदाच्या GPL पर्वामध्ये, जो दिसून आलाय आपल्याला. एक अष्टपैलू खेळाडूची कामगिरी त्याच्या खेळातून आपण पाहिली. तर कैलास सुतार यांच्याकडनं दिव्यांग केनी यांच्यासाठी प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक. तर पुढील शेवटचा सामना आपण पाहायला मिळेल 90 एंटरप्राइजेस विरुद्ध नितीन गोरख व किरण मर्दे प्रतिष्ठान, अशी ही मॅच आपल्याला बघायला मिळेल. दिव्यांग बघूया आता मात्र इथून काय करतोय. पुढचा बॉल, पुढचा चेंडू होता, सरळ खेचून टाकलाय बॉलला. चेंडू निघून जाईल डाऊन द ग्राउंड षटकारासाठी. तर दिव्यांगला आपण बघू शकतोय जबरदस्त बॅटिंग करतोय. 33 वर आता स्कोरवर जाऊन पोहोचलाय. इथे मात्र चेंडूला सोडला गेलाय. तर डॉट चेंडू आपण बघितलाय, निर्धाव चेंडू तिथे हाताळला गेलाय. तर शेवटचे 2 बॉल या षटकातून धावसंख्या 33 वर जाऊन पोहोचलाय. 52 चा हे टार्गेट इथे मात्र सहजपणे पोहोचतोय. इथून मात्र पुन्हा एकदा फटका खेचलाय. 1 बाउन्स, चेंडू निघून जाईल चौकारासाठी. जाऊया डीजे जवळ, देऊया डीजेला संधी. मात्र शेवटचा बॉल शिल्लक या षटकातून. पुढचा बॉल पुन्हा एकदा खोदून काढला, फील्ड केलाय सर्कल मध्ये. तर षटक क्रमांक 3 कंप्लीट झाला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 37. तरी ते मात्र ड्रिंक ब्रेक्स आपल्याला बघायला मिळेल. दरम्यानचा वळूया एक सुमधुर संगीतासाठी. आमचे डीजे सशांत तामोरे तिथे बसलेले आहेत. तर शेवटचे 2 षटक शिल्लक. धावसंख्या जर पाहिलं गेलं तर 37. 52 धावाचा टार्गेट. इथे मात्र काय होतंय, पवन बॉलच्या खाली इथे मात्र रुपेशला पाहिलाय आणि ते मात्र बचावला जातोय. पवन डायरेक्ट हिट असता तर नक्कीच
तंबूच्या आसऱ्याला यावं लागलं असतं इक्षितकेनी. इथे मात्र बघायला मिळतोय या तिसरा मॅच मध्ये गोलंदाजी मार्कवर एक चांगला गोलंदाज आपण पाहिला नेहमीच इक्षितला, परंतु संधी मिळाली नव्हती त्यांना मागील 2 मॅच मध्ये. इथे मात्र संधी मिळालाय आणि या संधीचा फायदा मात्र इथे घेईल का इक्षित. आणि तसा पुढचा बॉल इथून कट केलाय, पंचांकडे मागितली गेली आहे दात. तर समीकरण आपण बघू शकतो 10 बॉल 13 धाव्यांची गरज. डिफेंड करू शकेल का? नक्कीच करू शकतो. दीर्घायू संघ गोलंदाज आहेत त्यांच्याजवळ आणि क्षमता आहे गोलंदाजीतून मॅच फिरवण्याची. 2 बॉल झालेत. चौथं षटक इथे आहे चालू, आपण बघू शकतो या आनंदाचा पुढचा बॉल इथून मात्र भिरकावून दिलाय. चेंडू जातोय मस्तकाला दस्तक देऊन षटकारासाठी सीमापार येतोय षटकार. तर आता मात्र 6 धाव्यांची गरज आपण पाहू शकतोय. आणि तसा पुढचा बॉल इथून जातो लॉंग ऑन क्षेत्रात श्रीपाद तिथे तैनात. एक धाव कंप्लीट केलाय. सामन्यातील मात्र राहिला औपचारिकता शिल्लक. आणि त्याचा पुढचा बॉल इथून मात्र फिट केला चेंडूला. तर थांबवलं जातंय इथून मात्र असेल शेवटचा बॉल शिल्लक. चांगलं षटक आतापर्यंत हाताळलं इक्षित यांनी. चांगली गोलंदाजी केलाय. नक्कीच कुठेतरी चूक मी म्हणेन इक्षितला. मागील मॅच मध्ये षटक देणं गरजेचं होतं. चांगला गोलंदाज आहे इक्षित. पुढचा बॉल इथून खराब चेंडू, चेंडू जातोय. आमच्यापर्यंत पोहोचवायचा पंच 1 रन. तर षटक क्रमांक इथे 4 पूर्ण झाले. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर बोर्डवर 48. आणि आजच्या दिवसातील ही तिसरी मॅच होती मराठा वॉरियर्सची आणि तिन्ही मॅच मध्ये तो विजयी असेल. तर चला हा एक 12 बॉल 4 धाव्यांची गरज. तर 12 बॉल 4 धाव्यांची गरज इथे मात्र आपल्याला भासेल.
तर 12 बॉल 4 धाव्यांची गरज. विशाल तामोर येते गोलंदाजी मार्गावर. पहिला बॉल. इथून मात्र डॉट बॉल बघायला मिळतोय. इथून मात्र सामन्यातील औपचारिकता राहिल्या, परंतु जे अशक्य टार्गेट आहे डिफेंड करण्याचा प्रयत्न ते मात्र शक्य करून दाखवेल का इतिहास संघ. पुढचा बॉल. इथे मात्र फटका खेचलाय. चेंडू जातोय हवेत. इथून झेल पकडला जातोय. इथे मात्र विकेट. अजून सामना संपलेला नाहीये. तर आता मात्र इथे काय होईल, कारण 10 बॉल 4 धाव्यांची गरज राहिलाय. साहिल जातो मैदानाच्या आतमध्ये आणि दिव्यांगला मात्र तंबूच्या आसऱ्याला यावं लागेल. तर विशाल तांबर इथून मात्र काय करेल, कशा प्रकारची गोलंदाजी करेल या मॅच मध्ये. जर मॅडन विकेट षटक जर पाहिलं गेलं तर मॅच पलटवण्याची शक्यता नक्कीच होऊ शकते. कैलास सुतार ह्यांच्याकडनं साहिलसाठी पारितोषिक लागलेलं आहे 100 रुपयाचं. आनंदाचा पुढचा बॉल. धाव घेण्याचा प्रयत्न परंतु रोखलाय. डॉट बॉल आपण बघायला मिळतोय. तर बघूया पुढचा बॉल. विशाल इथून मात्र जबरदस्त फटका. चेंडू जाते हवेत. रोशन सिंग चेंडूच्या मागे धावतोय. एक धाव कंप्लीट केलाय. दुसरा धाव सुद्धा इथे कंप्लीट केली जाते. आता मात्र 2 धाव्यांची गरज. तर शेवटचे 2 बॉल शिल्लक या षटकातून 2 धाव्यांची गरज. जबरदस्त फटका साहिलने ते खेळलाय. एक धाव इथे मात्र कंप्लीट होईल का, तर नक्कीच एक धाव इथे कंप्लीट होते. आता मात्र 1 धाव्यांची गरज. तर शेवटचा बॉल. इथे मात्र शिल्लक धावसंख्या 51. बराबरीचा स्कोर इथे बघतोय. शेवटचा बॉल असेल शिल्लक या षटकातून. विशाल तामोरे पूर्ण टुर्नामेंट मध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली गोलंदाजीतून. चांगला गोलंदाज आपण बघू शकला विशालला. इथून मात्र हेलिकॉप्टर उडवला आणि अशा प्रकारे सामना इथे मात्र विजय होताना मराठा वॉरियर्स सलग 3रा सामना इथे विजयी होतोय. आणि अशा प्रकारे क्वालिफायर होताना मराठा वॉरियर्स संघ उद्याच्या सामन्यासाठी अभिनंदन त्याचबरोबर कौतुक नक्कीच होईल. दीर्घावधी इंटरप्राइजेस संघाचं नक्कीच कौतुक झालं पाहिजे. थँक्यू सो मच. तर इथे मात्र झालेला ब्रेक थ्रू. पुढची मॅच आपल्यासाठी बघायला मिळेल नव्या इंटरप्राइजेस विरुद्ध